मित्रांनो, पोलीस म्हटल्याच्या नंतर लहानपणी आपल्याला थोडं भीती वाटायची आणि अंगावरती काटे पण यायचे. पण आज त्याच पोलीसची तयारी करत आहे, त्याच पोलीस भरतीची तयारी करत आहे. महाराष्ट्र पोलीससाठी जर बघितलं तर एक ध्वज प्रदान करण्यात आलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याद्वारे 2 जानेवारी 1961 ला. लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र पोलीसचा हा तुम्हाला ध्वज दिसत आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस लिहिला गेलेला आहे. रंग जर बघितला तर निळा आहे. याच्यामध्ये संरक्षण आहे, खलनिग्रहण आहे तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी बघा पंच कोणी तारा पण दिसत आहे आणि मधामध्ये जर बघितलं तर पंजा आहे. विचारला जाते याच्यावर प्रश्न. बघा प्रश्न कसा बनवू शकतो. संरक्षण आहे, खलनिग्रहण आहे हे त्याच्यामध्ये लिहिला गेलेला आहे. रंग निळा व पांढरा आहे. घटक पंचकोनी तारा, हातांचा पंजा आहे. 2 जर बघितलं प्रदान कोणी केलेला आहे. 2 जानेवारी जर बघितलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 जानेवारी 1961 ला हा ध्वज प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, समोर जर बघितलं तर प्रश्न बघा. प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2024 ला विचारलेला आहे. महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये जर बघितलं रिकामी जागा हे पारंपरिक चिन्ह आहे. तुम्ही याचा आन्सर सांगू शकता आणि ज्याही विद्यार्थ्यांना माहिती आहे की संरक्षण आहे, खलनिग्रहण आहे याचा अर्थ काय होतो ते पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके, चला इथं अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इथं थांबतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.